सवेरा हो गया है, चिड़ियां घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम। दिखत नाना सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरत सा पेड़ लगाए ऐसा, झिलमिल तारों जैसा, झिलमिल तारों जैसा। बिस्कुट के पत्ते हो जिसमें, बिस्कुट के पत्ते हो जिसमें, बिस्कुट के पत्ते हो जिसमें, बिस्कुट के पत्ते हो जिसमें। फल हो चॉकलेट जैसा, फल हो चॉकलेट जैसा, पेड़ लगाए ऐसा, पेड़ लगाए ऐसा। सवेरा हो गया है, चिड़ियां घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम। दिखत नाना दिखत नाना सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरत सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली
सब शेवटचा दिवस उद्याच्याला आहे. या ठिकाणी 3 बॅचेसमध्ये पहिल्या बॅचमध्ये 150 लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं. दुसऱ्या बॅचमध्ये 204 लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि या बॅचला 170 लोकांचं प्रशिक्षण आता या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. या जे आम्हाला संकुल जे भेटलेलं आहे ते अतिशय निसर्गरम्य आहे. या ठिकाणी कोणत्याही बाबतीत म्हणजे अडचण नाही. या ठिकाणचे जे संस्थापक आहेत दिनेश बेंबडे साहेब, त्यांनी या ठिकाणी सर्व व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणचे जे सुलभक आहेत आमचे प्रशिक्षण देणारे, ते अतिशय जीव तोडून किंवा अभ्यासपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना देत आहेत. त्याच्यामुळे हे या ठिकाणचं प्रशिक्षण अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी चालू आहे. निश्चितच या ठिकाणी हे जे प्रशिक्षण आहे ते यशस्वीपणे चालू आहे. परंतु या ठिकाणी सुलभक म्हणून या ठिकाणी आपलं मत काय आहे हे जाणून घेऊया. तर काय सांगाल, सुलभक म्हणून या ठिकाणी आपण काम करत आहात, कशा प्रकारे प्रशिक्षणार्थ्यांचा आपल्याशी संवाद होतो आहे आणि प्रशिक्षण होत आहे? अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या अतिशय परिणामकारक म्हणेन मी असलेल्या या प्रशिक्षणामध्ये खरं म्हणजे आमच्या प्रशिक्षण बांधवांचं सहकार्य खूप छान पद्धतीने होत आहे. कारण आपल्या विद्यार्थ्याच्या प्रती असणारी एक आपुलकीची भावना, विद्यार्थी सर्वांगाने विकसित व्हावा हा तो त्यांचा जो आत्मविश्वास आहे, विचार आहे आणि त्याच्यासाठी मला शिक्षक म्हणून कोणती भूमिका नेमकी आता करावी लागणार आहे. खरं म्हणजे आता स्वयंअध्ययनावरती विशेष भर द्यावा लागणार आहे. ही गोष्ट आमच्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या या ठिकाणी हृदयामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी कोरली गेलेली आहे आणि हे प्रशिक्षण अतिशय सुंदर आहे. खरं म्हणजे प्रशिक्षणार्थी बांधवांकडूनही आम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. हाही आनंद एक सुलभक म्हणून लंबी लंबी बाहें हम छोड़ेंगे पैदा करके तूफानों में राहें हम शिक्षा के सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, है प्रीत जहाँ की रीत सदा, काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है, कुछ और न आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है, जिसे मान चुकी सारी दुनिया, जिसे मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही दोहराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, है प्रीत जहाँ की रीत सदा। अपन रहेगा कोई निरक्षर, कोई भूखा नंगा, इस धरती पर बह जाएगी ज्ञान की निर्मल गंगा। अपन रहेगा कोई निरक्षर, कोई भूखा नंगा, इस धरती पर बह जाएगी ज्ञान की निर्मल गंगा। सुन झरने की गीत मनोहर नदियों की कलकल। चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल। तुम्ही या प्रशिक्षणाला कंटाळलेले आहात की नाही? आता आम्ही तर कंटाळलेलो नाही.
कारण असं आहे महिन्याला आपण भोजन वगैरे सगळीकडे बसायला मिळायला लागलेलं मास्तरची कुरकुर नाही प्रमुखाची नाही राजकीयवादी असतील तर संस्था चालकाची नाही मला वाटतं सुख और चैन अगर कहा है तो बस यही सगळ्यात आनंदी क्षण सध्या आहे. बरं विशेष म्हणजे काय आपल्याला नेहमीच मोबाईल पुढे लागतो. आता सध्या एवढं मोठा स्क्रीन आपल्या समोर आहे त्यामुळे त्याची चिंता मिटलेली आहे. असंच आहे कुसुमेही दैवे जरी शरीर झिजवून तो परोपकारा करी. त्याचं कल्याण करायचं असतं. हा आशावाद आत्मविश्वास आणि प्रेरणा देण्याचं काम आदरणीय गटशिक्षणाधिकारी महोदयांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या जीवनातील त्यांनी काही गोष्टी उलगडल्या. खरं म्हणजे ते आमच्यासाठी एक वस्तुपाठ आहे आणि निश्चितच त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जाण्याचा आम्हा सर्वांचा निश्चितच निर्धार असेल. सर आपण बहुआयामी व्यक्तिमत्व आहात. मी आता म्हणाल्यासारखं आपण पहिल्यांदा एक आदर्श गुरुजी आहात आणि त्यानंतर आदर्श प्रशासक आहात, आदर्श अधिकारी आहात आणि त्याहीपेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन तुम्ही एक आदर्श व्यक्ती आहात. आणि सर्वांग सुंदर व्यक्ती जेव्हा आपला अधिकारी म्हणून या ठिकाणी आपल्यासाठी येतो आणि मायेच्या शब्दातून प्रेमाच्या शब्दातून कुटुंब प्रमुख या नात्यानं काही हक्काच्या 4 गोष्टी सांगतो त्यावेळी हृदय भरून आल्याशिवाय राहत नाही. निश्चितच तुमची माझी ती सद्गती ज्ञानी मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानानं अतिशय प्रगल्भ अशी ती मंडळी आहे. परंतु कुठेतरी माझ्याकडे असलेल्या या दुसऱ्या अंगामुळे अर्थात पत्रकारितेमुळे मला त्या ठिकाणी बसण्याचा योग आला. विचार मंचावरती विराजमान सर्व दिग्गज मंडळी, माझे मार्गदर्शक. खरं तर हे प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण म्हणजे स्वतःला अपडेट करण्याचं प्रशिक्षण आहे. 21व्या शतकामध्ये आपण वावरणारी सर्व मंडळी आहोत. हे युग म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्यापेक्षा प्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शक म्हणून त्याच्या समोर उभा असताना आपल्याकडे काय अपडेट असणं गरजेचं आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आपण या प्रशिक्षणातून या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं प्रशिक्षण नियोजन भाऊजी सरांनी केलेलं आहे. अतिशय मोकळ्या वातावरणात परिपूर्णरित्या हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडलेलं आहे असं मला वैयक्तिक तरी वाटतं. आणि या प्रशिक्षणाचा शासनाने केलेल्या खर्चाचा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला नक्कीच वापर करायचा आहे आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रत्येक गुरुजी आमचा प्रयत्न करणार आहे अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं खात्री देऊन माझी 2 शब्द या ठिकाणी संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये बदल घडणार नाही ही धारणा आम्हा सर्वांची या प्रशिक्षणामधून झालेली आहे. कुठंतरी आपणही जगाच्या मागे आहोत का हा विचार प्रत्येकानेच आम्ही अंतर्मुख होऊन केलेला आहे. आणि आता आमच्यामधला हा जो मरगळ आहे, मला सर्व काही येतं हे सगळं गळून पडलेलं आहे आणि आम्ही मुलांसोबत काहीतरी शिकू आणि माझ्या मुलांना अधिकच शिकण्यासाठी प्रेरित करू, त्याला त्याच्या पायावरती उभं राखून ज्ञान मिळवण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करू अशी धारणा आम्हा प्रत्येक प्रशिक्षणार्थीची या प्रशिक्षणामध्ये झालेली आहे. मी सर्वांच्या भावना समजून घेऊ शकतो. सर्व प्रशिक्षणार्थी बारमाने अत्यंत सुंदरतेने आणि शांततेने आपलं प्रशिक्षण पार पाडलं. 3रं प्रशिक्षण या ठिकाणी होत आहे. याबद्दल या कुलाचे प्रमुख तथा प्राचार्य जाधव सर आणि सर्व टीचर बिहारशीने सुंदर जेवणाची व्यवस्था केली त्यांचंही भाऊचे सरांचं सर्वांचं मी अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो. बरोबर आहे की आपण या ठिकाणी मी आल्याच्या नंतर थोडस विनोदाने कासना हसला. मी जाणीव याची ठेवतो की अक्षरशः ही 3रं प्रशिक्षण आणि यानंतर 2 प्रशिक्षण या ठिकाणी होणार आहे. आम्हाला आठवतं की 10 दिवसीय प्रशिक्षण आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा नोकरीला आलो होतो निवासी चापोली, शिरूर, ताजबन, अहमदपूरला झालेली त्यापासून ते यापर्यंत आजपर्यंत या सातत्यपूर्ण या प्रशिक्षणापर्यंतचा जर कालावधी आठवला तर निश्चितच आपल्याला अपडेट होण्यासाठी आपल्याला उजाळा मिळण्यासाठी या प्रशिक्षणाची गरज असते का तर 100%
I will not take more than 2 minutes. So first of all, I would like to say this new education policy and this training can bring a changing era in the field of education. I repeat my sentence. This training and this new education policy can bring a changing era in the field of education. And we are so lucky that we are the beginners. We are the beginners for this. So as we know, we used to say, well begun is half done. Well begun is half done. So with that point of view, we should also prepare with our 100% input for our students. What we have learned in these 5 days, we should definitely put this in our students, in our class. And if we do it with that purpose and with that intention, it will definitely happen that our students will be PISA-ready students. At last, I would like to say, as we used to say, if a baby is crying, mother knows how to stop that crying. If a baby is crying, mother knows how to stop the crying. But what nowadays we are saying that mother is giving only mobile to stop that crying. No, but we should hope for the best. There are some mothers that they are still doing other things to stop that crying. They are telling stories. So we have to play that role, that beyond the limit and be a different and give whatever we can give to our student to make this policy. आता सरांनी एक छोटंसं गीत म्हणलेलं आहे, आनंदाचे डोही आनंदी तरंग. आणि खरंच आजपर्यंत म्हणजे ही गेली 5 दिवस जे प्रशिक्षण चालू होतं ते प्रशिक्षण या स्वरूपाचं होतं. कुणाच्या मनावर कसलंही दडपण नव्हतं किंवा कसली भीती नव्हती किंवा हे केलंच पाहिजे, हे आलंच पाहिजे अशा प्रकारचा कुठलाही आग्रह या प्रशिक्षणात नव्हता. घेऊन दीपगणी अंधार दूर सारू, घेऊन ध्यास भविष्य केली शिक्षणाचा, पिसा रेडी मुले घडवू, पिसा रेडी. मात्र विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण प्राधान्य देत नसत. या 2020च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्यावेळेस आपण जगाकडे डोकावून पाहू लागलो त्यावेळेस स्पर्धा ही फार वाढलेली आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये जर टिकून ठेवायचं असेल तर त्या स्पर्धेमधला विद्यार्थी हा कसा असला पाहिजे, तर त्या वेगवेगळी आव्हानं स्वीकारणारा विद्यार्थी असला पाहिजे. ते आव्हानं स्वीकारण्याचं धैर्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे.